आज आपण आलेलो आहे पारनेरमध्ये. तर ही आहे टाटा 1109 EX2 गाडी. तर आता आपण सर्वात आधी स्कॅन करतोय. आपण आता टाटामध्ये गेलो. हे टाटामध्ये गाडीला OBD कनेक्ट केलेलं आहे. डायग्नोसिस, पिकअप, BS4, LCV, डोमेस्टिक, डिझेल आणि VP37. इंजिन मॅनेजमेंट सिस्टम, रेडियू. गाडीमध्ये प्रॉब्लेम असा आहे तर गाडीचं संपूर्ण केबिन चेंज आहे आणि ECM पण चेंज आहे. बॉश कंपनीचं ECM आहे गाडीमध्ये. याच्यामध्ये फॉल्ट असा आहे की गाडी चढवायला पिकअप ड्रॉप करते. तर गाडीमध्ये इलेक्ट्रिकल शट ऑफ वाल्व आणि ओपन शॉर्ट सर्किट दाखवते. बॉडी ग्राउंड टच आहे आणि फ्यूल ॲक्च्युएटर, गव्हर्नर, सिग्नल, स्टार्ट स्टॉप पोझिशन हे पण हे दोन फॉल्ट कोड आणि एक आहे ओपन सर्किट डायग्नोस्टिक लॅम्प. तर हे ज्यावेळी कंप्लीट होईल, डिझेल फ्यूलचा जो काही पंप आहे त्याची वायरिंग आणि त्याच्या सोलोनाइट वाल्वमध्ये प्रॉब्लेम आहे आणि फ्यूल ॲक्च्युएटरच्या सिस्टीममध्ये. हे ज्यावेळी कंप्लीट काम होईल त्यावेळी गाडी चांगल्यापणे पैकी पिकअप चालू होईल.